नमस्कार, मी प्रशांत गाडेकर. आपल्या आवाजमध्ये तुमचं मनापासून स्वागत. श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त रविवार दिनांक 3 एप्रिल रोजी लिंक रोड येथील श्री स्वामी समर्थ मठात मोठ्या उत्साहात प्रकट दिन उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी परिसरातील अनेक भाविकांनी दर्शन घेण्यासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या. याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी. पाहूयात. गेल्या 2 वर्षांपासून कोरोना महामारीमुळे सर्वच मंदिरे उत्सवांवर प्रतिबंध होते. यामुळे हे उत्सव साजरे करता आले नाहीत. मात्र यावर्षी कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे महाराष्ट्र सरकारने सर्वच निर्बंध हटवले व उत्सवांना परवानगी मिळाली. यामुळे सर्व भक्तांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळ बुकाऊ वुल्फ कॉलनी चिंचवडच्या वतीने श्री स्वामी समर्थ मंदिरात 4 दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांची मेजवानी ठेवण्यात आली होती. नमस्कार, मी एक स्वामी भक्त आहे, कैलास भैरट. या ठिकाणी 2 वर्षानंतर या ठिकाणी स्वामी जयंतीचा उत्सव, प्रकट दिनाचा उत्सव साजरा करता आम्हाला खूप आनंद होत आहे. गेले 2 वर्ष कोरोनाच्या महामारीमुळे आपल्याला कुठलाही उत्सव या ठिकाणी साजरा करता आलेला नाही. परंतु 1 तारखेनंतर आणि महाराष्ट्र शासनाचे आधीच डिक्लेअर केलेल्या नियमानुसार सर्व निर्बंध हटवले गेले आणि शासनाने सुद्धा मुक्तपणे सर्वांना पुढील उत्साहाने कार्यक्रम करण्याची परमिशन दिली. त्यामुळेच गेले 5 दिवसापासून अतिशय उत्साहामध्ये स्वामी जयंतीचा उत्सव सुरू झालेला आहे. आज स्वामी जयंतीचा प्रकट दिन आणि या ठिकाणी लोकांनी 2 वर्षानंतर हा उत्सव अनुभवण्यासाठी अतिशय प्रचंड गर्दी केलेली आहे. आम्ही 1 ते 3 पर्यंत प्रसाद ठेवतो, पण आज साधारणतः गर्दी बघून हा कालावधी 5 वाजेपर्यंत वाढवण्याचा आमचा मानस आहे. आणि या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने लोकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. लोकांचा खूप सहभाग आहे आणि आम्हालाही साधारणतः गेले 25 वर्ष रौप्य महोत्सव वर्ष आहे आणि आम्हालाही खूप आनंद होत आहे. अशाच पद्धतीने पुढेही सर्व स्वामी भक्तांची सेवा करण्याची संधी मिळावी आणि आमच्या विश्वस्त मंडळातर्फे मी आपल्याही चॅनलचे मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो. धन्यवाद. प्रकट दिनानिमित्त 30 मार्च पासून विविध कार्यक्रम ठेवण्यात आले होते. पहाटे श्रींची पूजा तसेच सायंकाळी आठवणीतील गाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये विनोद कुलकर्णी, जयश्री कुलकर्णी तसेच हास्य कल्लोळ दीपक देशपांडे भक्तिगीते व अभंग यासोबतच गायन पंडित अजित कडकडे यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. तसेच प्रगट दिनाच्या दिवशी पिंपरी चिंचवड लिंक रोड येथील श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळ बुकाऊ वुल्फ कॉलनी चिंचवड येथील श्री स्वामी समर्थ सेवा मंदिरात महाआरती व महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळ चिंचवड दरवर्षी सालाबारप्रमाणे आमच्या इथं स्वामी समर्थ उत्सव, प्रकट दिन उत्सव हा यावर्षी आता आम्ही करत आहोत. आणि या उत्सवाचा कार्यकाळ हा जो असतो 5 दिवसाचा असतो. पहिल्या 3 दिवसामध्ये गुरुलीलामृत हे स्वामींच्या चरित्राचं पारायण असतं आणि हे पारायण झाल्यानंतर मग राहिलेल्या 2 दिवसामध्ये विविध प्रकारचे अनुष्ठान आम्ही या ठिकाणी करतो. पण आता सगळे निर्बंध उठलेले असले कारणाने उत्सव यावर्षी खूप चांगल्या पद्धतीने साजरा होत आहे. आणि यावर्षी आम्ही श्री स्वामी स्वाहाकार हा शतलक्ष स्वाहाकार आम्ही यावर्षी ठेवला आणि गेले 4 दिवस झाले स्वामींचा स्वाहाकार होतो आहे. सकाळी 8 ते 5 या वेळेमध्ये होम हवन आहे आणि आज शेवटचा दिवस आहे होम हवनाचा. 4 वाजेपर्यंत स्वामी स्वाहाकार होणार आहे आणि 4 ते 5 पूर्णाहुतीचा कार्यक्रम होऊन हवन पूर्णपणे समाप्त होणार आहे. अशा पद्धतीने आमचं स्वामी समर्थ सत्संग मंडळाचं कार्य चालतं. आमच्या इथे उत्सवामध्ये दत्त जयंती, स्वामी प्रकट दिन आणि पुण्यतिथी असे कार्यक्रम आणि वार्षिक कार्यक्रम आम्ही राबवतो. त्याचप्रमाणे दर पौर्णिमेचे अभिषेक आणि सत्यनारायणाच्या पौर्णिमेच्या पूजासुद्धा आमच्या इथं केल्या जातात. तसंच श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळाच्या माध्यमातून सत्संगसुद्धा केला जातो. रोजच्या रोज इथं सकाळ संध्याकाळ स्वामींचं नामस्मरण होतं. तर अशा प्रकारे आमच्या स्वामी समर्थ सत्संग मंडळाचं कार्य इथे चालत असतं. स्वामी. या कार्यक्रमात कर्दळी वनातून प्रकट झालेले स्वामी समर्थ महाराज साकारण्यात आले होते. ही सर्व आरास आणि महाराजांचे रूप पाहून भाविकांच्या चेहऱ्यावर जो आनंद पसरला होता तो खरंच पाहण्यासारखा होता.
नमस्कार, मी जान्हवी दंडवते, एक स्वामी भक्त आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मी माझी सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्हाला फार सगळा छान प्रतिसाद मिळतो आहे. असाच प्रतिसाद दरवर्षी मिळावा, लोकांनी सगळ्या पद्धतीने तो हा उत्सव साजरा करण्यासाठी मदत करावी, ही सगळ्या स्वामी भक्तांकडून माझी इच्छा मी प्रार्थना करते. धन्यवाद.